इरोस इंटरनॅशनल मीडिया आणि इतर संस्थांमधील कथित निधी अपहार प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी। पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। बोईसरच्या काटकरपाडा येथून 2.5 कोटी रुपयांचं ड्रग जप्त, एकाला ताब्यात घेतलं। आरोपीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकच्या इगतपुरीत मुख्याध्यापकाचा 13 वर्ष अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार। मुख्याध्यापक तुकाराम साबळेसह त्याला मदत करणाऱ्या वर्ग शिक्षिकाला अटक। अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद। नाशिकच्या टाकेर बुद्रुक गावात गावकऱ्यांनी एकत्र येत केली घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणानं शासन दिव्यांगांना मदत करत नाही असा आरोप करत आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळावी यासाठी प्रहार संघटनेचं आंदोलन, बच्चू कडूंचाही सहभाग। 6 महिने झाले दिव्यांगांना मानधन नाही। फडणवीसांना मेसेज केला, फक्त ओके असा रिप्लाय आला, पुढे काहीच झालं नाही। बच्चू कडू यांच्याकडून नाराजी व्यक्त। पुण्यात पती पत्नीच्या वादातून महिलेनं पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केली। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरातली धक्कादायक घटना। कराडमध्ये वर्चस्वाच्या वादातून 22 वर्षीय तरुणाला मारहाण, 20 जण ताब्यात। पोलिसांकडून मारहाण झालेल्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू। धाराशिवच्या परंडा शहरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास। परंडा पोलिसात गुन्हा दाखल। अकोल्यात आंतरजातीय बुलेट गँगच्या 2 म्होरक्यांना अटक। आरोपींकडून 23 गुन्ह्यांची कबुली। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नंदुरबारजवळ अवैध दारू तस्करी विरोधात पोलिसांची कारवाई। 1,81,00,000 मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।